पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे। वनराज आंदेकर यांच्या हत्येसाठी आरोपींनी कट रचला होता। त्यांच्या हत्येसाठी आरोपींनी संपूर्ण तयारी करूनच रविवारी त्यांची हत्या केली आहे। यासाठी आरोपी 1.5 महिन्यांपासून वनराज यांच्यावरती लक्ष ठेवून होते। अखेर रविवारचा दिवस गाठून आरोपींनी त्यांच्यावरती जीवघेणा हल्ला केला। वनराज आंदेकरांच्या हत्येसाठी आरोपींनी कसा प्लॅन रचला होता याबद्दल आपण पूर्ण घटनाक्रम जाणून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर वनराज आंदेकर हत्या प्रकरणात तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार 1.5 महिन्यांपासून वनराज यांच्यावरती हल्लेखोरांचं लक्ष होतं। वनराज आंदेकर यांच्या हत्येसाठी 3 पिस्तुलांचा वापर करण्यात आला होता। वनराज यांच्यावरती हल्ला करण्यासाठी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते, जयंत कोमकर यांनी प्लॅन आखला होता। सोमनाथ गायकवाडनं अनिकेत दुधभातेला या हल्ल्याची माहिती दिली होती। रविवारी दुपारी वनराज आंदेकर यांच्यावर हल्ल्याचा प्लॅन आखला गेला आणि रात्री आंदेकर यांच्यावरती हल्ला करत त्यांची हत्या करण्यात आली। अनिकेत दुधभातेनं इतर आरोपींची जुळवाजुळव केली। त्यानंतर त्यांना घेऊन तो नाना पेठेत आला आणि येऊन वनराज आंदेकर यांच्यावरती गोळ्या झाडल्या आणि कोयत्यानं वार केले। आंदेकर यांच्यावर हल्ला केल्यानंतर कुठल्या रस्त्यानं पळून जायचं हे देखील आरोपींनी पूर्वनियोजित केलं गेलं होतं। आरोपी दुचाकीवरून आले आणि दुचाकीवरूनच पळून गेले। वनराज आंदेकर यांच्या हत्ये प्रकरणात आतापर्यंत 18 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। सुरुवातीला 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। यामध्ये त्यांच्या 2 बहिणी, 2 मेहुणे आणि सोमनाथ गायकवाड याचा समावेश होता। हे आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत। त्यानंतर पुणे पोलिसांनी रायगडच्या तामिणी इथून 13 जणांना मंगळवारी अटक केली। यामध्ये अनेक जण हे अल्पवयीन असल्याची माहिती आहे। या हत्ये प्रकरणात सोमनाथ गायकवाड हाच मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे। सोमनाथ गायकवाड या प्रकरणात मुख्य सूत्रधार आहे। मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात नाना पेठेत सोमनाथ गायकवाडचा साथीदार निखिल आखाडे आणि शुभम दहिवाते यांच्यावरती कोयता आणि स्क्रूड्रायव्हरनं हल्ला केला गेला होता। या हल्ल्यात निखिल आखाडेचा मृत्यू झाला होता। त्याचाच बदला घेण्यासाठी सोमनाथनं संजीवनी, जयंत, प्रकाश आणि गणेश कोमकर यांच्याशी संगनमत करून त्याच्या हत्येचा प्लॅन आखला होता। वनराज आंदेकर यांचे त्यांच्या 2 बहिणी आणि मेहुण्यांसोबत देखील वाद होते। त्यांच्या दुकानावर अतिक्रमण कारवाई झाली होती। ही कारवाई वनराज यांच्या सांगण्यावरून झाली असल्याचा संशय त्यांना होता। त्यामुळे त्यांनी वनराज यांना मारण्याची धमकी देखील दिली होती।